नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे SRPF गट क्रमांक 11चे रिटर्नचे मार्क आणि लेखी परीक्षेचे रिटर्नचे आणि ग्राउंडचे मार्क एकत्रित करून यादी लागलेली आहे. तर याच्या संदर्भात मी एक ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क याची यादी विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. आता काय करता की मी तुम्हाला ही यामध्ये कट ऑफ किती राहणार आहे त्याची माहिती देणार. तर या यादीमध्ये जर तुम्ही बघाल तर मी रँकनुसार पहिली तर यादी दाखवतो. रँकनुसार ही यादी आहे. आता इथं 193 मार्काचे टॉपर आहेत. रिटर्नला विद्यार्थ्यांना बरेच चांगले मार्क पडलेले आहेत. लेखीमध्ये चांगले आहेत आणि रिटर्न मध्ये त्यांना लेखीमध्ये फिजिकलमध्ये चांगलेच आहेत आणि रिटर्न एक्झाम मध्ये चांगलेच मार्क आहेत. त्यामुळे कट ऑफ आहे तो याचा काहीतरी जास्त राहणार आहे. 193 मार्काचा कट ऑफ आहे आणि तुम्ही जर बघा 180 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क असण्याची संख्या 180 पेक्षा, तर ही संख्या आहे विद्यार्थ्यांची ही आहे 803 विद्यार्थी आहेत. 803 विद्यार्थ्याला 180 प्लस मार्क आहेत आणि तुम्ही जर जाल 175च्या वरती तर ही संख्या जी आहे ती बघा दाखवतो. 175च्या वरती ही संख्या विद्यार्थ्यांची कट ऑफ याच्यावरती डिसाईड करतो आणि जागा किती आहे त्याच्यावरती कट ऑफ डिसाईड होत असतो. तर बघा हा आकडा जास्तच होतोय. ते 1642 विद्यार्थ्यांना 175 प्लस मार्क असणार आहेत. आता आपण काय करूयात की आता ही SRPF मी दाखवत होतो. तर SRPF गट क्रमांक याच्या बाबतीत 11च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये पहिले तर जाहिरात बघूया. जाहिरातमध्ये किती जागा आहेत आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ किती लागू शकतो अंदाजित कट ऑफ आहे. लक्षात घ्या अंदाजित, कारण याची कॅटेगरी दिलेली नाही त्यामुळे अंदाजित कट ऑफ तुम्हाला मी सांगेल. मी तर पहिले तर जाहिरात बघायला लागेल आपल्याला. कोल्हापूर, गोंदिया, वडसा, हिंगोली, नवी मुंबई ॲग्रिगेट मार्क आणि ओके. इथं जाहिरात नाही, हरकत नाही आहे. मी याच्या वेबसाईटवरतून पोलीस भरतीच्या वेबसाईटवरनं काय करेल की काढेल ही महाआयटीच्या वेबसाईटवरून जाहिरात किती होती ती. इथं जाहिरात आहे. गट क्रमांक SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई ही PDF ओपन होईल. बघा ह्या जागा आहेत 344 जागा आहेत. 344 जागा आहेत. तर 344 जागाचं विवरण कसं आहे. 344 जागा आहेत. 97 जागा ओपनसाठी खूप जास्त जागा आहेत. EWS साठी 34 जागा आहेत. SCBC साठी 34 जागा आहेत. OBC साठी 65 जागा आहेत. 7 जागा SBC साठी आहेत. 7 जागा NTD, 12 जागा NTC साठी आहेत. 9 जागा NTB साठी आहेत. 10 जागा VJA, ST साठी 24 जागा आणि SC साठी 45 जागा या जागा असणार आहेत. याच्यामुळे कट ऑफ किती राहणार आहे याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे या जागेनुसार. ओके. तर ही यादी होती. आता कट ऑफ डिस्कस करूयात आपण. तर कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर ओपनसाठी कट ऑफ ओपनसाठी कट ऑफ तो 183 मार्क असू शकतो. 183 प्लस मार्क. इथं प्लस मायनस सांगेल मी. प्लस मायनस 1 or 2 मार्कचा पकडा इथं. म्हणजे प्रत्येकाला सांगेल ना 100 प्लस और 2 प्लस और मायनस 2 मार्क इथं पकडायचे आहेत. त्याच्यानंतर EWS साठी जर बघितलं आपण EWS कॅटेगरी ते 168 मार्कापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर SCBC मध्ये हा कट ऑफ जातो 175 मार्क असू शकतो. प्लस वन मार्क प्रत्येकाला पकडायचे आहेत तुम्ही. त्याच्यानंतर SCBC झालेला OBC कॅटेगरीसाठी हा 178 मार्क असू शकतो. त्याच्यानंतर SBC कॅटेगरीसाठी हा 175 मार्काचा असू शकतो. त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी हा असू शकतो 181 मार्क. NTC साठी हा जवळपास तेवढाच असू शकतो. NTC साठी 181. NTB साठी जर बघितलं तर हा 175 पर्यंत असू शकतो NTB साठी.
त्याच्यानंतर येतं ST साठी हा 165 पर्यंत असू शकतो आणि SC साठी हा कट ऑफ जो आहे तो 172 मार्क. +2 मार्क याला काय करा की ऍड करा आणि हा कट ऑफ तुमचा असू शकतो. हे सगळे अंदाजित कट ऑफ आहे. याच्यामध्ये थोडेसे चेंजेस थोडेसे मागे पुढे होऊ शकतात, पण जी अनालिसिस केलेली असते त्याच्यावरून हा कट ऑफ असेल अशी अपेक्षा आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.